हाय फ्रेंड्स, वेलकम टू ब्युटी अँड बियॉन्ड विथ तनया. फ्रेंड्स, माझा यूट्यूबवरचा हा फर्स्ट मेकअप व्हिडिओ आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इझी नॅचरल असा डे मेकअप लुक. आणि हा लुक ऑफिस, कॉलेज आणि कॅज्युअल आउटिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. सुरुवात करूया का आपण आपल्या डे मेकअप लुकला. मेकअप सुरू करण्याआधी मी माझा फेस वॉश करून घेतलेला आहे आणि आता मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर पण का यूज करायचं तर कारण का मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवतं आणि त्याच्यामुळे आपला बेस खराब होत नाही, पॅची होत नाही, म्हणून मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही. सो आता मी इथे मॉइश्चरायझर लावून घेते माझ्या फेसला. तुम्हाला जेवढं पाहिजे, जेवढं गरजेचं आहे तेवढं मॉइश्चरायझर तुम्ही लावून घ्या. जर तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्ही ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर लावा आणि जर तुमची स्किन खूप ऑइली आहे तर तुम्ही लाईट वेट मॉइश्चरायझर यूज करा. इथे मी माझ्या फेसला छान मसाज करून मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलंय. मॉइश्चरायझर केल्यानंतर मी माझ्या फेसला यूज करणार आहे प्रायमर. नेक्स्ट स्टेप आपली आहे प्रायमर. सो मी हे कलर बारचं प्रायमर यूज करणार आहे. मी हे माझ्या फेसला अप्लाय करून घेते. आपण फिंगर टिपनी हे प्रायमर असं आपल्या फेसला लावून घ्या आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने हे प्रायमर तुम्ही तुमच्या फेसवर अप्लाय करून घ्या. सो इथे मी प्रायमर अप्लाय करून घेतलंय फेसला. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची, आपला बेस तयार करायचा आहे. तर बेस तयार करण्यासाठी जर तुम्ही बीबी क्रीम यूज करताय, सीसी क्रीम यूज करताय, तुम्हाला जे पण सूट होतंय ते तुम्ही यूज करू शकता. पण मी आता इथे यूज करणार आहे मेबलिनचे फिटमीचे फाउंडेशन. हे अगदी लाईट वेट फाउंडेशन आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे डेली मेकअपसाठी पण यूज करू शकता. मी इथे 330 आणि 220 शेड माझ्या टोनला परफेक्ट आहे. सो मी ह्या दोन शेड मिक्स करून माझा बेस करून घेणार आहे. ज्या दोन्ही शेड मी मिक्स करून घेतल्यात, आता त्या मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे असे फाउंडेशन. आता मी हे फाउंडेशन ब्लेंड करणार आहे. जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर आहे तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करा. माझ्याकडे ब्रश आहे, सो मी मला ब्रशनी खूप छान इझी जमतं करायला, मी ब्रशनी ब्लेंड करते. तर असं पूर्ण तुम्ही फेसवर हलक्या हाताने फाउंडेशन ब्लेंड करून घ्या. अशा पद्धतीने मी ब्लेंड करतेय. तुम्ही बघू शकता मी इथे माझा बेस छान ब्लेंड करून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप जी करायची आहे ती आहे आपला बेस आपल्याला लॉक करायचा आहे, म्हणजे सेटिंग पावडर यूज करायचे. सेटिंग पावडर म्हणजे नक्की आपल्याला काय यूज करायचं आहे तर आपल्याला कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर. कॉम्पॅक्टमुळे आपल्या फेसला छान एक मॅट फिनिश लुक येतो आणि आपला मेकअप ॲक्च्युली आपला बेस लॉक होतो. तर मी इथे हे फिटमीचं मेबलिनचं फिटमीचं कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. खूप मॅट फिनिश देतं आपल्या बेसला आणि हे पण असंच आपल्याला डॅपिंग मध्येच लावायचं आहे. असं छान तुम्ही यूज करा तुमच्या फेसवर. असं पूर्ण फेसला तुम्ही लावून घ्या. पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती आहे म्हणजे आय मेकअप. आय मेकअप आपल्याला डे मेकअप करतोय त्याच्यामुळे आय मेकअप अगदी सिम्पल आणि फ्रेश लुक देणारा पाहिजे. तर त्यासाठी आपण अगदी सिम्पल आय मेकअप करूया. मी माझ्याकडे हे ब्राऊन शेडचं आय पॅलेट आहे छोटंसं मिस क्लेअरचं आणि माझ्याकडे एक फॉरएव्हर 52चं पण आय पॅलेट आहे. पण मी या मिस क्लेअरमधला हा ब्राऊन शेड यूज करते आणि आपण हे आपल्या आईजवर छान असं सर्कल मोशनमध्ये अप्लाय करायचे. तर आपण करून घेऊया अप्लाय. एकदम सिंपल असा लुक वाटावा म्हणून आपण ब्राऊन शेड यूज करतोय, ज्यांनी आपल्याला जास्त डार्क नाही वाटणार आणि नॅचरल लुक वाटतो.
सेम आपण नेक्स्ट दुसऱ्या डोळ्यावर पण तसंच करून घेऊया. बघा तर आता आपला आय मेकअप ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे. थोडंसं मी इथे असं डॅपिंगमध्ये लावून घेते दोन्ही बाजूला. डे मेकअपसाठी आपण सिंपल आणि असा फ्रेश आय लुक ठेवणार आहोत, म्हणून आपण हा ब्राऊन शेड यूज केलेला आहे, जो अगदी सिंपल आणि नॅचरल लुक देतो आपल्या आईजला. आणि त्याच्यानंतर आपण लावणार आहोत लायनर. सो लिक्विड लायनर तुम्ही यूज करा किंवा तुमच्याकडे पेन्सिल लिक्विड लायनर असेल तर ते यूज करू शकता. माझ्याकडे हे लिक्विड लायनर आहे, सो मी माझ्या आईजवर अप्लाय करून घेते. बघू शकता तुम्ही, मी खाली पण लायनर लावलेलं आहे. आणि तुम्हाला जर ते अप्लाय करता येत असेल खालच्या बाजूला तर तुम्ही नक्कीच ते यूज करा. नाही तर पेन्सिल लिक्विड लायनर तर ते तुम्ही लावा, किंवा काजळ पेन्सिल असेल तुमच्याकडे, किंवा असं जेल लायनर असेल तर ते यूज करा. बघा मी दोन्ही बाजूला छान लायनर लावलंय, त्याच्यामुळे आईचा लुक. आता आपल्याला पुढची स्टेप जी करायची आहे ती आहे मस्कारा अप्लाय केल्यानंतर आपल्या आयलॅशेस खूप छान अशा उठून दिसतात. तर आता इथे मी मस्कारा अप्लाय करणार आहे. माझ्याकडे हा मेबलिनचा वॉटरप्रूफ मस्कारा आहे, हा मी यूज करते. काय होतं, आपण जेव्हा फाउंडेशन अप्लाय करतो, बेस लावतो, तेव्हा आपल्या लॅशेस आणि आपल्या आयब्रोज पण खूप लाईट होतात. तर आपण मस्कारा लावल्यानंतर अजून एक गोष्ट करूया, आपल्या आयब्रोज ज्या आहेत त्या फिल करून घेऊया. आणि आयब्रोज खूप डार्क करायच्या नाहीत, अगदी लाईट. तुमच्याकडे काजळ पेन्सिल असेल ना, आयब्रोज पेन्सिल, त्याने तुम्ही अगदी लाईट असं फिल करून घ्या. तर मी इथे आयब्रोज अशा फिल करून घेते. बघा ब्लशर लावल्यावर अजून आपला लुक छान दिसणार आहे. सो मी माझ्याकडे हे ब्लशरचं पॅलेट आहे, हे पण आहे माझा मिस क्लेअरचं. ॲक्च्युली मिस क्लेअरचे प्रोडक्ट पण खूप छान आहेत, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही लावा. आणि हे बजेट फ्रेंडली आहे. असं थोडंसं तुम्ही लावू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला नॅचरल लुक वाटेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लावायचं असेल हायलायटर, तर हायलायटर तुम्ही यूज करा, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लावा, नाही तर नका. मला लावायचं आहे, तुम्हाला मी लावून दाखवते. आपल्या चिक्स बोनवर हे अप्लाय करायचं अशा पद्धतीने. आपल्या नोज ब्रिजवर हायलायटर तुम्ही लावून घ्या. आणि हायलायटर लावल्यानंतर आपला लुक ॲक्च्युली कम्प्लीट झाला आहे. पण एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक लावल्यानंतर आपला डे मेकअप लुक कम्प्लीट होणार आहे. तर माझ्याकडे या मेबलिनचे असे काही शेड्स आहेत,
तर तुम्हाला पिंक, न्यूड अशा जो कोणता शेड तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला सूट होत असेल, तुमच्या जे तुम्ही आउटफिट वेअर केले त्याला सूट होत असेल त्याच्यावर तुम्ही लावू शकता. आता माझा सर्वात आवडता शेड जो आहे तो आहे वाईन कलर, म्हणून माझ्याकडे वाईन कलरची ही लिपस्टिक आहे आणि मला ती आवडते, सो मी वाईन कलरची लिपस्टिक लावते. जर तुम्हाला लिपस्टिक पेन्सिल तुमच्याकडे असेल तर तुम्ही आधी बॉर्डर करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक लावू शकता. आता तुमची लिपस्टिक जर लॉंग लास्टिंग ठेवायची असेल, कधी काही लिपस्टिक्स जास्त टिकत नाही, ही लिपस्टिक पण काही खाल्लं किंवा बराच वेळ झाला तर निघून जाते, तर मी काय करते बराच वेळेला माझी कॉम्पॅक्ट घेते आणि त्या कॉम्पॅक्ट मधून मी थोडीशी पावडर घेते किंवा माझी यूज पावडर अशी कुठलीही पावडर किंवा आपण जी डेली फेस पावडर यूज करतो व्हाईट कलरची, ती सुद्धा तुम्ही तुमच्या लिपस्टिकवर अशी हलक्या हाताने ब्रशनी किंवा बोटाने लावून घ्या, म्हणजेच तुमची लिपस्टिक बराच वेळ टिकेल. सो कसा वाटतोय हा डे मेकअप लुक? माझा फायनल लुक रेडी आहे. अजून एक गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सेटिंग स्प्रे यूज करू शकता. माझ्याकडे हा मिस क्लेअरचा मॅट फिनिश देणारा सेटिंग स्प्रे आहे. जर तुमचा मेकअप खूप वेळ तुम्हाला ठेवायचा असेल आणि एकदम सेट करायचा असेल तर तुम्ही हा सेटिंग स्प्रे यूज करा. अशा पद्धतीने तो तुम्हाला यूज करायचा आहे, जास्त नाही, 1-2 स्ट्रोक भरपूर आहे. त्याच्यामुळे तुमचा मेकअप हळूहळू सेट होतो आणि खूप वेळ टिकतो. आता बघा माझा हा लुक कंप्लीट आहे, माझा डे मेकअप लुक. कसा वाटला तुम्हाला माझा हा लुक? अगदी इझी आणि नॅचरल असा डे मेकअप लुक. जर तुम्हाला माझा लुक आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्युटी अँड बियॉन्ड विथ तनयाला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.